आणि एकीकडे ठाकरे गटाची आमदार अपात्रतेची सुनावणी पूर्ण झाली आहे। ठाकरे गट शिंदे गट दोन्ही या सुनावणीच्या विरोधात न्यायालयामध्ये गेलेत, तर दुसरीकडे राष्ट्रवादीची आमदार अपात्रता सुनावणीची प्रक्रिया अजूनही प्रलंबित आहे। आणि याच आमदार सुनावणीच्या प्रकरणामध्ये विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर अधिकचा वेळ मागतील, वाढीव वेळ मागतील अशी माहिती आहे। निलेश बुधावले सध्या आपल्या सोबत आहेत। निलेश, ही प्रक्रिया खरं तर सुरू होणं आणि लवकर पूर्ण होणं अपेक्षित आहे। राहुल नार्वेकरांची काय भूमिका समोर येते? ज्ञानदा, सुप्रीम कोर्टाकडून ज्या पद्धतीनं सांगण्यात आलंय त्यानुसार 31 जानेवारी पूर्वी राहुल नार्वेकर यांना राष्ट्रवादीच्या संदर्भात निर्णय घेणं अपेक्षित आहे। मात्र ज्या पद्धतीनं आता शिवसेनेच्या सुनावणीसाठी वेळ लागला हे पाहता आता अधिकचा 7 दिवसांचा वेळ विधिमंडळाच्या वतीनं कोर्टाकडे मागण्यात येणार असल्याची माहिती एबीपी माझाला आपल्या विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे। दुसरी महत्वाची बाब अशी आहे की जरी शिवसेनेची आणि राष्ट्रवादीची कोर्टात सध्या सुनावणी सुरू जरी असली तरी हा दोन्ही गटांचा जो आहे तो वेगवेगळा विषय आहे दोन्ही पक्षांचा। यामध्ये शेड्यूल 10 चा सेक्शन 2A अंतर्गत राष्ट्रवादीची सुनावणी पार पडणार आहे। कारण ज्या पद्धतीनं राष्ट्रवादीची घडामोड घडलेली आहे तर राष्ट्रवादीतून एक गट बाजूला जाऊन त्यांनी एक वेगळी भूमिका घेतलेली आहे आणि त्यामुळेच अजित पवार गटाला अपात्र करावं अशा पद्धतीची शरद पवार गटाची मागणी आहे, तशी याचिका त्यांना दाखल केलेली आहे। त्यामुळं या सगळ्या विषयामध्ये निवडणूक आयोगाचा अजूनही निर्णय झालेला नाहीये। निवडणूक आयोगामध्ये पक्षाची घटना ही देखील आता विधिमंडळाच्या वतीनं मागण्यात आलेली आहे आणि त्यामुळे कुठेतरी अधिकचा वेळ लागण्याची शक्यता वर्तवण्यात येते। त्यामुळे 31 जानेवारी नंतरच राष्ट्रवादीचा आमदार अपात्रता संदर्भातला जो निर्णय तो लागण्याची शक्यता आहे। धन्यवाद निलेश या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।